ते म्हणतात हा राज्याचा प्रश्न आहे, आम्ही त्याच्यावर काहीच करू शकत नाही. जिल्हा परिषदच्या मिटिंगला गेलं तर डेप्युटी सीओचं पण तेच म्हणणं येतं की हा प्रश्न राज्याचा आहे, आपला नाही. मग हे जर आम्ही प्रश्न मांडायचे कुणाकडे, आम्ही राज्य लेवलला जर गेलो तर त्यांनी सांगायचं की ऑफिसकडनं अशी कोणतीही तक्रार आली नाही. तर आमचं म्हणणं आहे की ऑफिसने हे पाठपुरावा करणं पण गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की मोबाईलचा आम्हाला रिचार्ज मिळतो. आता सगळेच सांगतील की मोबाईलचा रिचार्ज हा 3 महिन्याचा कमीत कमी 900 रुपयापासून चालू होतो, पण आम्हाला शासन 3 महिन्याच्या रिचार्जला 500 रुपये देते. मग हे शासनाच्या सगळ्या त्रुटी जर भरून काढल्यात तरच आम्ही ऑनलाईन कामकाज व्यवस्थित करू शकतोय. आणि आमचं म्हणणं की प्रोत्साहन भत्ता हा आम्हाला मानधनात जर दिला तर ऑनलाईन कामकाज जसं आम्ही आज पर्सनल मोबाईलवर करतोय तसं आम्ही करू, पण आम्हाला सहकार्य म्हणून ह्यांनी प्रोत्साहन भत्ता मानधनात वर्ग करावा. खरं तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि वेगवेगळ्या समस्येतून जात आहेत. अनेक ग्रामीण भागातून आहेत किंवा लांबून येतात. मग त्यांच्या वेगवेगळ्या समस्या काय? आमचं पहिलं म्हणणं असं आहे की आमची जी ठराविक वेळ असते मीटिंगची ती सुद्धा सुपरवायझरनी लक्षात घेतात. त्या पण एक महिला आहेत, तर त्यांनी कमीत कमी 4च्या टायमिंगला आमच्या अंगणवाडी सेविका मदतनीसची मीटिंग सोडावी. दुसरी गोष्ट की आम्हाला सुपरवायझर कडनं नेहमी सक्ती असते की 10चा जिओटॅगचे फोटो पाठवा, 4चे जिओटॅगचे फोटो पाठवा. तर ही सक्ती न करता आमचं म्हणणं आहे की त्यांनी आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आम्ही मानधनी, आम्हाला फक्त 13,000 मानधन मिळलं जातं. दुसरी गोष्ट की आम्हाला शासनाने दिलेल्या हक्काच्या 16 रजा आहेत, त्या सुद्धा घेताना आम्हाला अगदी मुजरीगिरी करावी लागते. तर हे मुजरीगिरी न करता आमचं मानधन कपात केलं जातं. शासकीय 16 रजा शिल्लक असताना सुद्धा मानधन कपात केलेल्या इंदापूर तालुक्यातल्या घटना आहेत. तर ह्या तालुक्यात घटनाला सुद्धा वाचा फुटली पाहिजे. दुसरी गोष्ट की आमच्या ज्या अंगणवाडी सेविकांना म्हणजे त्रास होतोय तो त्रास फक्त केवळ ना केवळ आमच्या शासकीय कर्मचारी सुपरवायझर यांच्याकडनं केला जातो की सतत तुम्ही लोकप्रतिनिधींकडे जायचं नाही. लोकप्रतिनिधींकडे तर काय होणार आहे, लोकप्रतिनिधी कोण आहेत, आम्ही म्हणजे तुमचे कर्मचारी आहेत. पण आमचं म्हणणं आहे की ज्यावेळी आम्हाला आतूनच त्रास होईल, जसं आम्ही आज पत्रकार म्हणून तुम्ही आमच्या म्हणजे तक्रारी जाणून घ्यायला लागलात, तसंच आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही निवडून दिलेले म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांनी लोकांसाठी केलेली व्यवस्था आहे ती. त्यांच्याकडे नाही जायचं तर आम्ही जायचं कुणाकडे, एवढा आम्हाला त्यांना प्रश्न विचारायचे की आमच्या तक्रारी मांडायच्या कुणाकडे. आज पत्रकार म्हणून जरी आम्ही तुमच्याकडे मांडल्या तरी त्याच्यावर उद्या आम्हाला पुन्हा कारवाईची पत्र तयार होणार आहे ती की नेहमीच आम्ही कुणाकडे तक्रार मांडली की आमच्यावर कारवाईची पत्र तयार होते. खरं तर एक असा विषय असा आहे की एखाद्या राजकीय कार्यक्रम असला किंवा एखादा कुणाचा सांस्कृतिक कार्यक्रम असला, राजकीय कार्यक्रम किंवा इतर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना कंपल्सरी हजेरी राहायला होतो. मग हे तुम्हाला कसं म्हणजे कोण दबाव आणतं किंवा असं आहे का तुमच्या GR मध्ये? आम्हाला तसं जी आरचं सरांनी विचारलं म्हणून मी सांगते की आमचा जो वेळेचा GR आहे त्या वेळेच्या GR मध्ये सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे अगदी सर्वांचे लाडके मुख्यमंत्री साहेबांनी विचार करून GR बनवलाय की आम्ही मानधनी आहेत 10 ते 2:30 ह्या वेळेत, नंतर आम्हाला 2:30ला गृहभेटीला जायचंय. 2:30 नंतर गृहभेटीला गेल्यानंतर परत शाळेत यायचं नाही अशी कोणती सक्ती नसावी अशी टीप टाकली त्या GR मध्ये. परंतु ग्राउंड लेवलला आम्हाला 4ला शाळेचा फोटो मागते, 4 वाजता सेविका मदतनीस उपस्थित राहिल्यावर फोटो मागतात. आम्हाला अगदीच म्हणजे कोणत्याच कर्मचाऱ्याला, शासकीय कर्मचाऱ्याला सुद्धा, तहसीलदार असतील, डेप्युटी सीओ असतील, सीओ असतील, ह्यांच्या मीटिंगला सक्ती नसते. परंतु आमची लहान मुलं आजारी असली, आमच्या घरचा काही प्रॉब्लेम असेल, मुलींची लग्न असतील, तरी पण आम्हाला सुट्टी दिली जात नाही. आम्हाला लगेच दबाव टाकला जातो की मानधन कपात केलं जाईल. त्यामुळे आम्हाला सक्ती म्हणजे मीटिंगला उपस्थित राहावंच लागतं आणि कोणतीही तक्रार ऐकून घेण्याच्या भूमिकेत ते नसते. पण आमचं म्हणणं आहे की आम्ही महिला वर्ग आहे, आम्हाला कुटुंब बघायचं असते. कुटुंब बघत असताना आमची पण कुणीतरी बाजू घ्यावी असं आमचं म्हणणं आहे.